नमस्कार. झटपट, खमंग आणि अतिशय चविष्ट अशा भाज्या सर्वांनाच आवडतात. तर आज आपण अगदी झटपट तयार होणाऱ्या आणि अतिशय चविष्ट, चटपटीत अशी भाजी बनवणार आहोत. बनवायला तर सोपी आहेच, पण तितकीच खायलासुद्धा अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते. नक्कीच 2 चपात्या जास्त खाल किंवा नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही भाजी तयार होते. इथे आपण एक बटाटा सालं काढून स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि उकडून घेणार आहोत. बटाटा शिजवून होईपर्यंत एका बाउलमध्ये 1 वाटी आपण इथे दह्याचा वापर करणार आहोत. इथे तुम्ही आंबट किंवा गोड दह्याचा वापर करू शकता. इथे साधारण मी आंबट दह्याचा वापर केलेला आहे. इथे आपण आता दह्याच्या गुठळ्या मोडून घेणार आहोत. उन्हाळ्यामध्ये जास्त तिखट भाज्या खायला आवडत नाही, तर अशा पद्धतीने एकदा ही भाजी बनवून बघा. उन्हाळ्यामध्ये आपण फक्त दह्याचा वापर करून पोटाला थंडावा देण्यासाठी दही चपाती खातो किंवा दही भात खातो. तर एकदा अशा पद्धतीने हा दही तडका भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे पण आता दह्याच्या पूर्णपणे गुठळ्या मोडून झालेल्या आहेत. बटाटा छान मऊसर असं शिजलेला आहे. पाणी निथळून आपण बटाटा दह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. बटाट्याचे छोटे तुकडे करून घेतले म्हणजे बटाटा पटकन शिजला जातो. इथे आपण बारीक चिरून घेतलेला, पातळ उभा चिरून घेतलेला एका कांद्याचा वापर करणार आहोत. बटाटा आणि कांदा दह्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत. बटाटा आणि कांदा व्यवस्थित असं दह्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण आता तडका देणार आहोत. फोडणीपुरतं तेल गरम करून झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर इथे आपण अर्धा चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत. 1 ते 2 हिरव्या मिरच्या, इथे मी थोड्याशा तिखटवाल्या मिरच्या वापरलेल्या आहेत. तुम्ही कमी अधिक जास्त मिरच्यांचा वापर करू शकता. फोडणीमध्येच आपण अर्धा चमचा लाल तिखटाचा वापर करायचा आहे. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. गॅस बंद करायचा आहे. इथे फोडणी छान खमंग तयार करून झालेली आहे. इथे आपण दही, बटाटा आणि कांद्यावर ही फोडणी व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. भाजी बनवायला काहीच सुचत नसेल तर नक्की अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा किंवा अचानक कोण पाहुणे आले तर अशा वेळेला अशी भाजी बनवून देऊ शकता. इथे आपण आता दह्यामध्ये व्यवस्थित अशी फोडणी मिक्स करून झालेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. मीठ आणि कोथिंबीर व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. ही भाजी अगदी गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता. नक्कीच 2 चपात्या जास्त खाल किंवा नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही भाजी तयार होते. अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. ही भाजी आपली इथे तयार करून झालेली आहे. एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.